कोविडच्या काळामध्ये 20-21च्या काळामध्ये तिथे अचानकपणे 70% बांगलादेशी मुस्लिम हॉकर्स वाढले. हे जे गुंड आहेत, हे शमशुद्दीन आणि जलालुद्दीन 0 नंबर वाले, हे दबाव देत आहेत की केस तुम्ही मागे घ्या. अशा पद्धतीचं काम तिकडे चाललंय. दिवंगत मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी मराठी हॉकर्ससाठी जनता मार्केट बांधलं. आज तुम्ही जाऊन बघा, 90% हे बिगर हिंदू बिगर मराठी लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार चित्राताई वाघ. ताई, सर्वप्रथम तुमचं महा MTV मध्ये सहर्ष स्वागत. आज विधान परिषदेमध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याचा विषय गाजला. विशेष करून आपण सक्रिय यामध्ये चर्चेमध्ये सहभाग घेतला, काय सांग? नाही बघा, हा जो बांगलादेशी घुसखोरांचा विषय हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि हा विषय काय आजचाही नाहीये. हा गेल्या 50-60 वर्षापासूनची ही घाण आहे. परंतु जेव्हापासून महायुतीचं सरकार आलेलं आहे 2-3 वर्षापासून याच्यावरती जोरदार कारवाई होताना आपल्याला दिसतेय. आज आमचे गटनेते आणि भाजपा नेते प्रवीण भाऊ दरेकर यांनी ही लक्षवेधी लावली होती, ज्यामध्ये बऱ्याच सदस्यांनी सहभाग घेतला. त्यात मी सुद्धा होते. त्यामध्ये काही जागा आयडेंटिफाय करून सांगण्यात आल्या, जसं मिलिंद नगर असेल किंवा आमच्या प्रवीण भाऊंच्या इथल्या पॅपच्या बिल्डिंग आहे, तिथे अचानक एक दिवस 25 कुटुंब आली, बुरख्यावाली. ही कोण आहेत, काय आहेत, कुठून आली आहेत, याच्याबाबत सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली. विविध गोष्टींवरती चर्चा होत असतानाच जेव्हा माझ्याकडे मी माझे मुद्दे मांडले, त्यावेळेला दादर जो भाग आहे तो हा मराठी बहुल आणि हिंदू बहुल वस्ती त्या ठिकाणी आहे. कोविडच्या काळामध्ये 20-21च्या काळामध्ये तिथे अचानकपणे 70% बांगलादेशी मुस्लिम हॉकर्स वाढले. त्याच्यामध्ये जे 0 नंबर शमशुद्दीन आणि जलालुद्दीन हे जे दोघं जण आहेत, मोठमोठे हप्ते, त्याच्यामध्ये पोलीस असेल, BMC असेल, आणखीन कोणी स्थानिक राजाश्रय असू शकतो, काही गुंड असू शकतात, यांच्या माध्यमातून मराठी हॉकर्सना पैसे देता येत नाहीत, त्यांना हाकलवायचं आणि त्या ठिकाणी येऊन बसायचं. आज आमच्या पालघरच्या, वसईच्या, सफाळ्याच्या येणाऱ्या भाजीवाल्या, त्यांना त्या ठिकाणी बसू दिलं जात नाही. त्यांना काही गटांकडून त्रास दिला जातो आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. हे शमशुद्दीन आणि जलालुद्दीन जे आहेत, त्यांनी मध्ये म्हणजे 2020-21च्याच वेळेला रोहिंग्यांसाठी फंड रेझिंगचं काम केलं होतं आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी माहीमच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर आणि साखरकरताई आणि सहकारी यांनी त्यांना जाब विचारायचं काम केलं. तर त्यावेळेच्या सरकारने यांच्यावरच केसेस दाखल केल्या. आजही कुर्ला कोर्टला महिन्यातून एकदा यांना जावं लागतं. आणि त्याचबरोबरीने हे जे गुंड आहेत, हे शमशुद्दीन आणि जलालुद्दीन 0 नंबर वाले, हे दबाव देत आहेत की केस तुम्ही मागे घ्या. अशा पद्धतीचं काम तिकडे चाललंय. दिवंगत मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी मराठी हॉकर्ससाठी जनता मार्केट बांधलं. आज तुम्ही जाऊन बघा, 90% हे बिगर हिंदू बिगर मराठी लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. हे सगळे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी रेस केले. आज मुंबईचा आद्य कोण आहे? कोळी आहे, आगरी आहे, आमचे भंडारी आहेत, आणखीन जे आहेत त्यांच्या व्यवसायावरती सुद्धा गदा यायचं काम केलं. आमच्या कोळीताई मच्छी विकतात, त्यांच्यावरती हे बांगलादेशी मुस्लिम जे आहेत ते घरोघरी जाऊन, ते तुम्ही बघितलं, डोक्यावरती ते टोपल्या घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे आमच्या या मच्छीमार ज्या महिला आहेत, ज्यांचं उपजीविकेचं हे साधन आहे, त्यांच्यावरती सुद्धा गदा आहे, त्यांच्या कामावरती गदा आहे. त्यामुळे हे बंद होणं गरजेचं आहे. आम्ही जर कुणावरती आक्षेप घेतला की हा बांगलादेशी, तर आम्हाला सांगण्यात येतं त्याच्याकडे आधार कार्ड आहे. बरं, आधार कार्ड 90% लोकांचं तुम्ही बघा, जन्मतारीख 1 जानेवारी आहे. हे खोटे आधार कार्ड आहेत, हे फेक आधार कार्ड आहेत. त्याच्या सुद्धा तळाशी जाण्याची गरज आहे. ही सुद्धा बाब आम्ही सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली. एवढंच नाही, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की डेमोग्राफी बदलतीये आणि याच्यामधूनच लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सारख्या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. मागच्या वेळेला लँड जिहादचं वडाळ्यामधली एक घटना ही आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहाच्या समोर आणली होती आणि म्हणून मला असं वाटतंय की याच्यावरती कठोर कारवाई होईल. आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी त्या ठिकाणी समिती स्थापन करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहे, समिती स्थापन करण्याची सूचना दिलेली आहे आणि त्याच्यावर सभापती महोदयांनी अशा बाबतीत एक समिती स्थापन होईल. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि मुंबईच्या सुरक्षेचा सुद्धा आहे, त्यामुळे महापौरांनी सुद्धा या मुद्द्यामध्ये लक्ष घातलं होतं. पण आज सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये मात्र विरोधकांनी महापौरांच्या कार्याचा उल्लेख वॉटर मीटर आणि गटरपुरताच मर्यादित केला, काय सांग? त्यांनी करू दे कसला पण उल्लेख, पण आम्ही त्यांना चांगलं उत्तर दिलेलं आहे की वॉटर मीटर गटरचं काम तर आमच्या महापौर चांगल्या करतीलच, पण त्याचबरोबरीने हा जो मूळ मुंबईकर आहे, जी आमची कोळी भगिनी आहे, जी आमची आगरी भगिनी आहे, आज तिच्या व्यवसायावरती त्या ठिकाणी गदा येते, तिचं संरक्षण आणि तिच्या व्यवसायाचं संरक्षण करणं हे सुद्धा आमच्या महापौरांचं काम आहे. आणि निश्चितपणे ते वॉटर मीटर गटर सोबतच ही रोहिंग्यांची घाण मुंबईच्या हद्दपार करायचं काम सुद्धा आमच्या महापौर अतिशय चांगल्या पद्धतीने करतील, मला विश्वास आहे. अजितदादांच्या अपघाताबद्दल सुद्धा अजून शंका उपस्थित केल्या जातात. काल राज ठाकरेंनी वक्तव्य केलं की हा
धुक्यामुळे झालेला आहे का धोक्यामुळे झालेला आहे अशी सुद्धा वक्तव्य विरोधक करत आहेत, काय सांगा? बघा, अजितदादा गेल्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे. आज 1 महिना पूर्ण झालाय. आजही आम्हाला हे खरं वाटत नाही की अजितदादा आमच्यामध्ये नाहीयेत. परंतु या सगळ्या मुद्द्यांवरती राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकार काय करतंय, सरकार काय करणार आहे, या संदर्भात सुद्धा ते बोललेले आहेत. त्यामुळे अशा वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्तीने त्यावर टिप्पणी करणं काही योग्य नाही. शेवटचा प्रश्न, राज्यसभेच्या निवडी संदर्भात हालचाली सुरू आहेत, काय सांगा? नाही, आम्हाला त्याच्यामध्ये काही माहित नसतं. तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि त्यामुळे हे आमच्या अखत्यारीत येतच नाही. जी नावं काही ठरवायची आहेत, कुणाची नावं घोषित होणार आहेत, हे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण हे ठरवणार आणि ते घोषित करणार आणि आम्हालाही कळणार आणि तुम्हालाही कळणार.